आणि सत्याची बाजू फक्त रिपब्लिकन नेशन न्यूजवर. रिपब्लिकन नेशन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. ठाणे जिल्ह्यातील या आठवड्यातील अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी. संघर्षमय आंदोलनानंतर अखेर विद्यार्थ्यांना मिळाले यश. धर्मेंद्र प्रधान यांना द्यावा लागला त्यांच्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. अखेर विद्यार्थ्यांच्या एकजुटीसमोर सरकारला झुकावेच लागले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या याच यशाच्या सन्मानार्थ डोंबिवलीमध्ये काढण्यात आला होता जय महामोर्चा. या महामोर्चाचे आयोजन हे कॉंग्रेस जनता पार्टी, विद्यार्थी संघटना, पालक व नागरिक यांच्या सहभागातून करण्यात आले होते व यामध्ये प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देखील नागरिकांकडून देण्यात आला होता. डोंबिवली पूर्व येथील स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ या मोर्चातील सर्व नागरिक, विद्यार्थी, पालक जमा झाले होते. त्या ठिकाणी प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त करून दिल्लीमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांवरच्या अमानुष छळाचा तीव्र शब्दांमध्ये संताप व्यक्त केला. परंतु ज्या जिद्दीने, ज्या चिकाटीने विद्यार्थी हे आंदोलनामध्ये टिकून राहिले व त्यांनी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये देखील जो होत असलेला अन्याय आहे त्याचा विरोध करून, संघर्ष करून अखेर विजय हा आपल्याकडे खेचून आणला, त्याचे देखील प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक पालकाने कौतुक केले व विद्यार्थ्यांचे तेथे अभिनंदन केले. याच पार्श्वभूमीवर आमचे बातमी प्रतिनिधी प्रदीप जाधव यांनी तेथील उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. त्यापैकी एक संवाद आपण पाहूयात की नक्की काय या नागरिकांचे म्हणणे आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. सर, जे आता तुम्ही रॅली काढली डोंबिवलीमध्ये, त्याची कशा संदर्भात काढलेली? कशा संदर्भात म्हणजे जे काय आता आपला विक्ट्री मार्च होता, जे काय आपले डिमांड्स होते की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे, त्या संदर्भात जो आपल्याला यश आलाय, जे एवढ्या लोकांनी संघर्ष केलाय, त्या यशाला एक आपण ट्रिब्यूट देण्यासाठी एक विक्ट्री मार्च काढलेली होती. आणि यामध्ये जे धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिलेला आहे आणि हे तुम्ही जो उत्सव साजरा करता, तर यामध्ये काही तुमच्या आणखी काही मागण्या आहेत का? मागण्या म्हणजे अशा असल्या पाहिजे की आता जे पोलीस एक्सेस झाले आहेत की दिल्लीमध्ये जे आपल्याला काही इन्सिडेंट्स आले आहेत की काट्यांवर खिळे लावून मारलं आहे पोरांना, जे महिलांना टच केलेलं आहे त्यांच्या जे काही वेपन्स होते त्याच्यानी, तर या सगळ्याची एक म्हणजे फेअर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, एवढी मागणी आहे. जसं दिल्लीमध्ये बघितलं आपण की पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अत्याचार केला, तर तुम्ही इथले जे पोलीस प्रशासन आहे याच्याबद्दल काय सांगाल? हे आपल्या महाराष्ट्रातल्या भूमीतले पोलीस आहेत, इकडच्या मातीत शिवरायांचे संस्कार आहेत, जिजाऊंचे संस्कार आहेत, तर म्हणून आपली पोलीस फोर्स पण त्याच हिशोबाने आहे. अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठणं हाच महाराष्ट्राचा अर्थ आहे.